कोरेगाव या गावचा गाव नाव पाटलाच्या या कुळीचा दीपकाचा या नावाचा नावाचा दीपकाचा या नावाचा मी आभारी ते मला काही तुला कळले काही मला कळले काही तुला कळले काही मला लाल आला तुला आज फिरतीचा पहिला इशारा लाल आला तुला आज फिरतीचा पहिला इशारा बोलून ऐकून घेतला असणारा माझा देव करशीद त्याशीद म्हाळापाला अरे लागला होता बोलायला अरे स्वतः त्या जाग्याला किड्या फुला पाण्याची म्हाळापा माझी जरा सेवा करतो म्हणला करत रे बाबा उद्यापासून माझी सेवा पाहिजे करायला देवाचं बोला ऐकून घेतलं शिलपाला त्या जाग्याला अरे शिद म्हाळापा बोलतोय देवाला देवा म्हणला तुझ्या वचनाला गुतण्या अगोदरच मी सांगितलं नाही तुला माझ्या हातून जमल तशी सेवा करणार मात्र त्या ठिकाण्याला होता बोलायला त्या जाग्याला दिल्या जनी मी योग यावा एक शेवट करावा शिद म्हाळापा हा देवाला म्हणतो या दिल्या जनी मी योग यावा एक शब्द करावा माझे मरण येण्याआधी मला देव देव रामा माझे मरण येण्याआधी मला देव देव रामा माझे मरण येण्याआधी मला देव देव दावा माझे मरण येण्याआधी मला देव देव दावा धन मोह माया लुटल नाही कोणी जीवा भावा देवा करतो तुझा धावा नाही कोणी जीवा भावा हलसिद नाता करतो तुझा धावा माझे मरण येण्याआधी मला देव देव रावा 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 जीवनाची समस्याही कधी मिटल तुम पाहताना पांग गेला पिटून हात जोडतो मी देवा आता आशीर्वाद द्यावा
आशीर्वाद द्यावा माझे मरण येण्याआधी मला हर्षित नाद द्यावा माझे मरण येण्याआधी मला हर्षित नाद द्यावा मला बाळू मामा दावा माझे मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा हसणाऱ्या देवा करशीला रशीद मला लागला बोलायला देवा अरे तुला पाहिजे तशी तू म्हणशील तशी मी सेवा करणार रे बाबा पण सांगतो ऐकून घे तुला रे आजच्या दिवसाला लागला होता बोलायला त्या जाग्याला जसं रे बाबा बिन किड्याचं बिन बिडकीचं पाणी फुल आणून घालणार तुला पण जात्या वाटायला अरे निघून मी जातो माझ्या जानीच्या तळाला अरे जाण्यांची सभा लावतो आणि मगच तुझ्या रावणाला आणि तुझ्या देवळाला निघून येतो असं देवाला लागला बोलायला देवाची बेकादण्या घेऊन तो शिरभाला पाव शिरड्यानं मठ सोडून निघून आला होता त्या हुलजंगीराला आणि सालावळ गाडीला भीत गुंती मात्र त्या माळाला द्यायला गेला निघून सर्व होता लावीत आणि मोगऱ्यावर सगळ्या आणि जांभळ्या बघा नावाच्या कुत्र्यावर बोलायला लागला के में होके सवार चली रे मैं तो अपने साजन से साथ चली जसा रे बाबा सिद्धमहाळा पात्या देवाचा निरोप घेऊन त्या वेळेला अरे निघून गेला आपल्या असणाऱ्या त्या सालावळ दडीला आणि असणाऱ्या जाण्याच्या तळाला सालावळ दडीला शिवनगीच्या माळाला निघून आला ब्रेका जाण्याच्या जवळल्या बाजूला असणारी पुढतर त्यानं सर्व चार्यावरणी पादली सर्व सारी ब्रेका पुढतर त्यानं आवरली अरे वाडलाच मेंढकार चार नावाचं दोन पुत्र शिरभाळापाच झट्या जांभऱ्या आणि गुड्या मोगऱ्याला जवळ बलवून घेतला आणि ताकीद लागला होता करायला त्याला गेला अरे मी निघून जाणार बाबा पाणी फुलं आणण्यासाठी देवाच्या सेवेला अरे मी माघारी येऊपर्यंत असणाऱ्या जाण्याची रे बाबा स्वतः राखण पाहिजे तुम्ही करायला त्या जाग्याला जाण्याची राखण पाहिजे तुम्ही करायला त्या वडिलाच्या मेंढक्याला जसं असणाऱ्या झगड्या जांभऱ्याला गुड्या मोगऱ्याला ताकीद लागला द्यायला ताकीद देऊन ब्रेका तिथून सर्व सारी सुई लावून शिरभाळापा अरे देवाच्या सेवेसाठी जसं शिवनगीचा माळ सालावड दडी त्यानं सोडली निघून गेला शिरडोन मठाला त्या करशिदाच्या रावळाला त्या गेला निघून त्या बघाया मार्गाला बघाया निघून त्या बघाया मार्गाला बघाया शिराच्या बघाया रवळाला शिराच्या बघाया रवळाला शिरणाला बघाया
चालल्या बघाया वरीला बाळू मामा माझ्या नावाला बाळू माझ्या मामाच्या नावाला भक्त माझ्या बाळूया मामाचा भक्त माझ्या बाळूया मामाचा सगळे बघाया तुलीचा सलगर बघाया तुलीचा मयूरया महाराजया नावाचा दैवी बघा बघाव्या सखीचा चमत्कार तुम्हाला या मिळाला मामायाच्या बघाया रूपाने मामायाच्या बघाया रूपाने देहऱ्याने बघाया जिजवीला समाजाच्या बघाया शेवेला बाळू मामा आला राखणीला सोन्याचं घुंगरू गोपणीला बाळू मामा आला राखणीला सोन्याचं घुंगरू गोपणीला जाम्यातली चवलावला आणि निघून गेला होता देवा तर शिदाच्या रवळाला त्या जाग्याला शिदाच्या रवळाला निघून गेला देवाच्या समोरल्या बाजूला दोन्ही हात जोडले दोन्ही गुडघे टेकलं आणि देवाला बोलतो या देवा म्हणला तुझ्या शेवेसाठी बिन केड्याचं अरे फुल आणि बिडबिडकीचं पाणी आणण्यासाठी चाललोय रे देवा मी त्या कामाला मला यास पाहिजेच द्यायला जर फुल पाणी गावलं मला तर मी येईन परत तुझ्या रावळाला नाही गावलं तर तिकडं पुढा माझा तिकडं मुलग थोडा असा करीत जाईन मात्र त्या जायला रोपया घेऊन भंडारा लावण भंडारा काळ्या बघा कमळाची लांडी बघड्याला भारी लावली वाटवा लावला बघड्या वाटवा लावला देवाला निरोपया घेऊन मध्यानीच्या वेळेला मध्यानीच्या वेळेला माझा माळा पार चालला बळगाणी गुन्हा माझा माळा पार चालला बळगाणी वारुळाला जाऊया नागोबाला फुगुया वारुळाला जाऊया नागोबाला निघून गेला देवा कर शिदाच्या रावळाला अरे तिन्ही सांज वेळेला नितनेमान अरे देवाची सांजवात त्यानं लावली त्या जाग्याला अरे देवाची असणारी आरती धोपारती करायला अरे देवाचं दर्शन त्यानं घेतलं अरे स्वतःच्या कपाळी भंडारा घ्याला अरे देवावरती भंडारा टाकून त्या जाग्याला देवाला का लागला सांग
रे का आता वाटला फुल पाणी आणायला जात्या कामाला मला याच पाहिजे द्यायला पाठीवर पाहिजे राहायला माझ्या झिटीच्या शेड्यावर पाहिजे सुद्धा धावायला जर फुल पाणी गावलं तरच तेव्हा मागे येणार तुझ्या रावळाला नाही येणार रे का जिकडं माझा पुढा तिकडं माझा मुलग थोडा करणार असा देवाचा निरोप त्याने घेतला रे पुढचा पुढा माघारी फिरवला राजाचा शिरडानं मठ त्यानं सोडलं जेव्हा करशिदाच्या रावळातून बाहेर आला आणि लागला होता वाट चालायला जात्या वाटला त्या शिदम्हाला पाला त्या जाग्याला अरे युत कामळा भंडाऱ्याचा वाटवा घेतला हाताला नागल बंद्या युत घेतला होता संगतीला अरे जात्या वाटला अरे शिदम्हाला पाला अरे आठवण झाली आपल्या घरच्या आईची स्वतः त्या जाग्याला आठवा झाला मातेचा लागला होता मनाचा विचार करायला चाललोय मी देवाच्या सेवेसाठी फुल पाणी आणायला कधी गावला मला जाता जाता मातेचा आशीर्वाद अरे मातेचं दर्शन घेऊन जाऊया म्हणून त्या जाग्याला हा म्हाळापासारख्या म्हाळापाने विचार केला आईचं फार महत्व आहे आईची श्रेष्ठ योगदान आहे आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय केल्या जात्या कामाला गुरुच्या सेवेला जाताना सुद्धा त्याला आईची आठवण झाली कारण गुरुपेक्षा आई श्रेष्ठ वाटली बरोबर आहे कारण 33 कोटी देवामध्ये सुद्धा आई वडील श्रेष्ठ आहे आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच कार्य सिद्धीला जात नाही हा आणि म्हणून देव भेटेल तुझला आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन आई वडिलाच्या पावन आई वर्ण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे आदि चरण धरावे आई बाबाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे होईल दर्शन मन मंदिरी तुला होईल दर्शन मन मंदिरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी मोहमायाच्या जाळ्यात घसरू नको जन्मदात्या वेळेला तुम्ही जळू नको मोहमायेच्या
विसरू नको तुझी जेजुरी ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी ती तुझी पंढरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी मामाचा आशीर्वाद श्रीरावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन आणि असणार मात्र शिदम्हाळापा अरे विचार मनाचा करून त्या जाग्याला जाता जाता मातेचा दर्शन घेऊन जाऊया मातेला निरोप देऊया मनवाना जात्याने वाट त्यानं वाकडी केली आणि काय वाट लागला चालायला त्या फुलजंती नगराची घर वाड्याची त्या जाग्याला शाहीर हा खऱ्या सोन्याला झेज असते बरोबर आहे लक्षात ठेव खरी भक्ती करणाऱ्या साक्षात म्हाळापाला सुद्धा
देवानं व्याड लावलं. शेवगा लावलाय. हा, देव प्रत्येकाची परीक्षा बघतोय. कारण ज्याच्या मनात खरी भक्ती आहे या त्याच्याच मागे देव लावतोय. बरोबर आहे. मामा महाराज गेल्या 8 महिन्यापूर्वी माझा सुद्धा एक ऍक्सिडेंट झाला होता. तुमच्या आशीर्वादानं मी आज तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा उभा या. अगदी उभा राहायला सुद्धा प्रत्येक जण म्हणत होता आता शाहीर उभा राहत नाही त्याला परत काही तळ घ्यायचा योग नाही. पण लक्षात ठेवा देवाची सेवा भगवंताची सेवा केल्यावर कधीच काही कमी पडत नाही. बरोबर आहे. देव कसा परीक्षा घेतो या हा, आणि या परीक्षेला आपण सुद्धा कसं उतरायचं बरोबर आहे. हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. हा, लक्षात ठेवा मामा, आज तुमच्या मागे जरी 100% क्षमता जरी लागला असला तर देव खऱ्या सोन्याची परीक्षा करतोय. तुमच्या सुद्धा देव सत्वाला उतरलाय. 100% त्या देवाला सत्वाला जागून दाखवायचा. पुन्हा एकदा मामाला आपण त्या महाराजांना राहून दाखवायचा. कारण म्हाळापाला सुटलेला नाही आपल्याला कसं सुटणार, कोणाला सुटलेला नाही. हा नेतेचा फेरा असतो तो कोणाला सुकलेला नाही. बरोबर आहे. आणि म्हणून अरे हसणाऱ्या मला पान विचार केला मनाला. अरे जाता जाता त्याला आठवण आली आपल्या मातेची. अरे देवाची सेवा करतेल्या म्हाळापाला देवापेक्षा सुद्धा असणारी महत्वाची आपली आई त्या जाग्याला. अरे आई वाटली त्याला म्हणून महत्वाची. जाता जाता म्हणला आईचा निरोप घेऊन पाहिजे जायला. वाट त्यानं वाकडी केली निघून गेला जनते नगराला आणि स्वतःच्या घर वाड्याला. जाईपर्यंत मजानीची रात मात्र त्या जाग्याला. वाट चाल वर्गात वाट चाल करीत करीत वाट चाल करीत. दरवाजाच्या तोंडाला केला विचार सलगराच्या पोळीची. जिजाई नावाची नावाची जिजाई नावाची जिजाई नावाची नावाची जिजाई नावाची. जिजाबाई नावाची नावाची अगदी लहानवयाची. जिजाबाई नावाची नावाची अगदी लहानवयाची. संत बाळू मामाची मामाची संत बाळू मामाची. अरे ताडल्या वरीला वरीला
माऊली होत ढोला उसळीत येतो मला येते माघारी साखर पाणी उसळीत येतो मला घाल उसळा येते माघारी जरा